दिल्लीमध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली। ठाकरे गटाने थेट पवारांवर टीकास्त्र डागलं। शिंदेंच्या सत्काराने नेमकं कसं राजकारण तापलं? पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिंदेंचा सत्कार, मवियात हाहाकार। पवारांकडून शिंदेंचं कौतुक, ठाकरेंचा संताप। राजकीय संस्कृती की दबावाचं राजकारण? वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली। दिल्लीतल्या कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं आणि साहजिकच त्याचे तीव्र राजकीय पडसादही उमटले। एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं असं पवार म्हणाले आणि ठाकरे गट अस्वस्थ झाला। आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरिक प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल। मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल। जाहीर कार्यक्रमात थेट शिंदेंचं कौतुक केल्यानं ठाकरे गटानं थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय। शिंदेंचा सत्कार म्हणजे शहांचा सत्कार असल्याची टीका राऊतांनी केली आहे, तर ठाकरेंनी अजितदादांचा सत्कार केला त्यावेळी आम्ही आक्षेप घेतला का असा सवाल करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पलटवार केलाय। ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं अभिनंदन करण्यासाठी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे गेले होते, तेव्हा राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यानं प्रेस घेऊन सांगितलं नव्हतं की माननीय उद्धवसाहेबांनी हे अभिनंदन करणं टाळायला हवं होतं, कारण अजितदादांनी त्यावेळी पवारसाहेबांविषयी अशी विधानं केली होती। त्यामुळे मला वाटतं की या प्रत्येकच गोष्टीत राजकारण आणण्यापेक्षा याकडे राजकीय सुसंस्कृतपणाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं पाहिजे। राऊतांच्या पवारांवरील टीकेनंतर शिंदे गट आणि भाजपला आयतं कोलीत मिळालंय। पवारांची भूमिका पटत नसेल तर ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी असं थेट आव्हानच शिंदे गटानं दिलंय। आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का विचारा ना। म्हणा तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत, महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवारसाहेब, पडा तिथनं बाहेर। काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणाव। केंद्रातलं एनडीए सरकार नितीश कुमार, चंद्राबाबू आणि एकनाथ शिंदे यांच्या कोबड्यांवर आहे, मात्र तरीही राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजपकडून शिंदेंवर कुरघोडीचं राजकारण केलं जात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे शिंदे नाराज आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंकडून स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीत दबावाचं राजकारण केलं जातंय। नेमकं हेच हेरून पवारांनी दिल्लीत शिंदेंचा सत्कार केलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। याबरोबरच पवार शिंदेंची ही कृती सुसंस्कृत राजकारणाचं कारण आहे की दबावाचं राजकारण, याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।